अहिल्याचा पुत्र पांडुरंग मेरगळ तुमच्या सगळ्यांसाठी इथं आलोय। जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ह्या पवित्र भूमीमधून मी जाणार नाही। आणि एक गोष्ट सांगतो, पंढरपूरला 2019, पंढरपूरला 2024 आणि बारामतीला 2014 ही तिन्ही आंदोलनामध्ये तुम्ही सगळेजण होता। तुम्हाला हे माहित आहे, पांडुरंग मेरगळने जर एक हाक दिली 5 लाख धनगर सह्याद्रीच्या कळ्या कपाऱ्यातून येतो, हे तुम्ही बघितलंय का नाही? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही सुंदर अशा प्रकारचे गुलाबी फेटे येऊन कुणी विठ्ठल बिरुदेवाच्या रूपामध्ये बसलाय, कुणी खेलोबाच्या रूपामध्ये बसलाय, कुणाच्या मध्ये खंडोबा आहे, कुणाच्या शरीरामध्ये बिरोबाचा संचार आहे। अहिल्याचे पुत्र आहोत, यशवंतरावाचे वारस आहोत, मल्हार बाबाचे वारसदार आहोत, अजिबात घ्यायचं नाही। फक्त एकच सांगतो, कायदा हातात घ्यायचा नाही, दगड उचलायचा नाही, वाईट शब्द बोलायचा नाही, अनुनयानं विनयानं आपला सामाजिक पिता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान दिलं, जो कायदा दिला, आणि म्हणून ह्या राज्यामध्ये आपण पाहताय, आपण जेवढे आहोत याच्यापेक्षा देवदूत म्हणून या दिशेला आणि या दिशेला आपलं संरक्षण करण्यासाठी अहिल्यामाईचे पुत्र, शिवाजी राजाचे पुत्र, मनामध्ये कुठलाही शंका कुशंका ठेवू नका। आपण कुठलंही चुकीचं कार्य करत नाही। या पुण्यश्लोक मातोश्रींनी आताच्या पाकिस्तान पासून बांगलादेश पर्यंत, बंगाल पर्यंत, नेपाळ पासून ते ब्रह्मदेश पर्यंत या ठिकाणच्या अनेक मशिदींचा, बौद्धांच्या स्तूपांचा, शिवलिंगांचा, अष्टविनायकाचा, देहूच्या पंढरीनाथाचा, पंढरीच्या पांडुरंगाचा हजारो घाट बांधले, देवालय उभारली। त्या मातोश्रीच्या पुत्रांवरती तुम्ही दगडफेक करता, त्या मातोश्रीच्या पुत्रांवरती, त्यांच्या देवालयावरती तुम्ही अमानुष लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करता। ही गोष्ट अजिबात सहन केली जाणार नाही। या महाराष्ट्रामध्ये मला एक जाणीवपूर्वक विनम्रतेने सांगायचंय, जी प्रवृत्ती आमच्यावरती चाल करून येते, तुम्ही फक्त 20-22% आहात, उरलेली 85% आमच्या बरोबर आहे। एक म्हण आहे, इधर की जब मौत आती है वो शहर की ओर भागता है। तुमचं राज्य करण्याचं दिवस संपलेत, आणि म्हणून तुम्ही राशींमध्ये राष्ट्रपिता महात्मा फुले आणला, भूम परांड्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणला, आणि खेलोबाच्या मंदिरामध्ये पुण्यश्लोक मातोश्रींच्या पुत्रावरती ज्या प्रकारचा अन्याय आणि अत्याचार करत आहात, महाराष्ट्राची जनता तुमचा प्रत्येक शब्द अशब्द, तुमची प्रत्येक कृती ना कृती पाहते, आणि महाराष्ट्र हे सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही। आणि म्हणून या ठिकाणच्या सर्व बहुजन लोकांना माझं सांगणे, पांडुरंग मेरगळ इथं पोहोचलाय, थोड्याच वेळात लक्ष्मण हाके इथं पोहोचतायत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वीर हर हर महादेवची घोषणा करत, येळकोटची घोषणा करत एवढ्या संख्येनं येणार आहेत। न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। तुम्ही एकटे आहात, महाराष्ट्रातली करोडो जनता तुमच्या बरोबर आहे, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही तुमच्या बरोबर आहे। बोला बिरोबाच्या